पुण्याहून थेट झाशीचा प्रवास. 57च्या समर स्मरणाला झाशीमध्ये ही लक्ष्मी म्हणून आली, धर्मपत्नी म्हणून आली गंगाधर पंत नेवाळकरांची. दिवसामागून दिवस जात आहेत आणि झाशीतल्या सगळ्या नागरिकांना इतका आनंद झाला होता. झाशीमध्ये दिवाळी साजरी केली होती. प्रपंच सुखाचा घडा भरून ओसंडून वाहत होता. दिवसामागून दिवस जात आहेत आणि बघता बघता या प्रपंच वेलीला एक सुंदरसं फूल सुद्धा उमललं. बरं, अक्षरशः झाशीमध्ये दिवाळी व्हावी, कारण झाशी संस्थांचा वारस जन्माला आला होता. लॉर्ड डलहौसी इकडे ऑक्टोपस सारखे पंजे पसरत होता, एक एक संस्था घशात घालत होता. जिथे वारस नाही ती संस्थानं गळ्यात घातली जात होती. इंदोरचं होळकर संस्थान, धारचं पवार संस्थान, साताऱ्याचं औंध संस्थान, सगळी संस्थान इंग्रजांनी खालसा केली. पण इथे झाशीला वारस मिळाला म्हणून सगळी नागरिक, सगळी जनता आनंदात आहे. पण हा आनंद फार काळ टिकला नाही श्रोते हो. हाय रे दैवा, काळानं त्या घड्याला अचूक खडा मारला. घडा तडकला, ताडकन फुटला आणि गंगाधर पंतांना पुत्र शोक झाला. नियतीनं एक अत्यंत क्रूर खेळ खेळला झाशी संस्थानामध्ये. आपलं राणीपद विसरून धाय मोकलून 3 महिन्याचं बाळ होतं जेमतेम, त्याला मांडीवर घेऊन अक्षरशः धाय मोकलून राणीनं रडावं. निर्जीव कलेवराला मांडीवर घेऊन आपलं राणीपद विसरून रडत होती. बाळ काळानी ओढून यानेला, बाळ काळानी ओढून यानेला, दशरथाचे परिपुत्र शोक झाला. दशरथाचे परिपुत्र शोक झाला. विकल झाला आक्रमी मृत्यू पंथा, म्हणे माझे ऐश्वर्य राज्य व्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राज्य व्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राज्य व्यर्थ. नियतीनं, विधात्यानी आपल्या लेखणीच्या एका फटकाऱ्यासरशी श्रीमंत गंगाधर राजे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या सुखस्वप्नांचा चक्काचूर करून टाकला होता. झाशीची राणी एक तळपतं व्यक्तिमत्व होतं. भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांसमोर माना झुकवल्या, पण ही झाशीची रणचंडी होऊन त्यांच्या समोर उभी ठाकली होती, त्यांचा कर्दन काळ होऊन. आज बाळ निघून गेलं, 2 वर्षाचा काळ लोटला. गंगाधर पंतांनी हाय खाल्ली, त्यांनी अंथरुण धरलं, संग्रहिणीसारखा असाध्य रोग जडला आणि 1853 साली झाशीतल्या तमाम नागरिकांसमोर आणि गोऱ्या प्रतिनिधींसमोर या झाशीच्या अन्नदात्याला आगिंडाग दिला गेला. आधीच पुत्र निधनानं जखमी असलेल्या हृदयावरती नियतीनं दुसऱ्यांदा जबरदस्त प्रहार केला आणि आता मात्र हे दुःख सहन होण्याच्या पलीकडचं होतं. पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाला सांगत होती, नाही राणी,
स्वतःच्या व्यक्तिगत दुःखाने खचून जाण्याकरता तुला हे राणीपद नाही मिळालं. एक या हिंदुस्थानच्या दुःखाची जर गणना केली तर तुझं व्यक्तिगत दुःख यापुढे काहीच नाहीये. असामान्यत्वाचे तुला वेध लागले होते ना. या जगात दुःख कुणाला नाहीये. तिचं मन तिला सांगायचं, पण अंतःकरण मन मानायला तयार नव्हतं. काळाने नेला पुत्र तो हृदयी शिरला घाव, विधी तोडी मंगळसूत्र हा कंठी बसला घाव, कुळराज्य श्री मावळली हा असह्य शिरशी घाव, वेदना भयंकर झाल्या ठाऊ कतीच्या त्या तिजला, नावर्णविती कोणाला आवडती माझी झाशी, घोळती शब्द कंठाशी आवडती माझी झाशी. स्वतःला कोंडून घ्यावं, पण अंतःकरणात देशप्रेमाचा उद्रेक होता. माझी भारत माता आजारी आहे आणि आईला पारतंत्र्यात ठेवून मी असे स्वस्थ नाही बसू शकत, मन पुन्हा पुन्हा सांगत होतं. आणि मग मनसुबा ठरला. बरं, इंग्रज सरकारला एक अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये असं नमूद केलं दत्तक विधानासंबंधीचं. झाशी संस्थानला दत्तक विधान मंजूर करावं, झाशी संस्थान खालसा करू नये. इंग्रज सरकारला तो अर्ज पोहोचला आणि दरबार भरला एक दिवस झाशीतला. दरबारामध्ये प्रचंड नीरव शांतता ज्याला म्हणतात. टाचणी पडली तरी खणखण आवाज आला पाहिजे एवढी शांतता होती. इंग्रज सरकारकडून त्या तिच्या अर्जाचं उत्तर आलं होतं. झाशीतले मान्यवर नागरिक दरबारामध्ये उपस्थित होते, कारण यावेळी राणीचा मनसुबा होता गंगाधर पंत म्हणजे नेवाळकर घराण्यातलाच एक पुत्र दत्तक म्हणून घ्यावा आणि त्याला गादीवर बसून राज्यकारभार चालवावा. चिकाच्या पडद्याआड राणी लक्ष्मी बसलेली आहे. दरबारामध्ये झाशीतली मान्यवर नागरिक जनता बसलेली आहे. हातामध्ये तलवार आहे. 5 वर्षाचा दामोदर मांडीवर आहे. कंपनी सरकारचा वकील मेजर एलिस हातामध्ये लखोटा होता, तो घेऊन आतमध्ये आला. लखोट्यामध्ये काहीतरी मजकूर होता आणि एलिस बरोबर दरबारामध्ये आला. रामचंद्र रावांकडे तो लखोटा त्यांनी दिला. सगळ्यांची काळीज धडधड धडधड करत होती की काय असेल मजकूर, काय असेल लखोट्यामध्ये, काय निर्णय असेल कंपनी सरकारचा, काय लिहिलं असेल. प्रत्येकाचं काळीज धडधड करतंय. सर्वांची मस्तक सुन्न आहेत. होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य. काय होईल? झाशी संस्थान खालसा होईल का? दत्तक विधान मंजूर होईल का? ऐका या निर्णय आले पुरवासी ही सामान्य. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच प्रश्न आहे, तीच शंका आहे, काय होईल काय होईल. आणि अचानक मेजर एलिसने लखोटा रामचंद्र रावांच्या हातात दिला. रामचंद्र रावांनी लखोटा उघडला, मजकूर वाचला आणि मजकुराचा आशय एकच, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा. खामोश. आवाज जरकाळी फोडावी तशी फोडली. तलवार उपसली. चिकाचा पडदा टर्र दिशी फाडला. एका झेपेत मेजर एलिसला गाठलं. मेजर एलिसच्या नरडीला तलवारीचं एक टोक लावलं आणि इंग्रज सरकारला हदरवून सोडणारी डरकाळी या वाघिणीनं फोडली. जब तक मेरे दम में दम है मैं लढूंगी, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. खालसा जाहली झोंबले शब्द राणीसी, खालसा जाहली झाशी झोंबले शब्द राणीसी. बोलली रेसिडेन्साशी देणार नाही कोणाशी, आवडती माझी झाशी देणार नाही कोणाशी, आवडती माझी झाशी. या झाशीसाठी आम्ही खडगाचे पाणी प्यालो, स्वातंत्र्य रक्षणासाठी रक्ताने किती दान आलो. स्वर्गाच्या दारावरती यत्कीर्ती लिहाया झालो. अरे मी विधवा अबला ऐसी, अन्याय कथू कवणासी, असहाय्य पाहुनी मजसी, अन्याय असा का करता झाशीवर माझी सत्ता, अन्याय असा का करता झाशीवर माझी सत्ता. स्पष्ट नकार दिला आणि तिची ती डरकाळी एखाद्या वाघिणीनं फोडावी तशी इंग्रज सरकारला हादरवून सोडणारी ठरली. आणि मग श्रोते हो, सर ह्युरोज नावाचा एक अधिकारी जानेवारी 58 मध्ये
झाशी किल्ल्यावर चालून आला 60,000 फौज घेऊन. सबंध चारी बाजूनी झाशीचा किल्ला वेढला गेला. राणी युद्धाला तयार होती, त्याला प्रत्युत्तर द्यायचं होतं. दरम्यानच्या काळामध्ये 2000 स्त्रियांची पलटण उभी केली होती राणीने. म्हणून म्हटलं नवरात्र उत्सव नुसता साजरा नाही करायचा, ते खरे अलंकार शौर्याचे निर्भयतेचे तुमच्या माझ्यावर जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. 2000 स्त्रियांची पलटण उभी केली होती. राष्ट्रीय अस्मिता प्रत्येकामध्ये जागृत केली जात होती. हेर खातं होतं स्वतःचं स्वतंत्र. आपल्याकडेही खातं असतं, पण खातं अधिक. जय जय रघुवीर समर्थ. आणि या राणीने 2000 स्त्रियांची पलटण उभी केली होती. सैन्य शस्त्र सगळं सिद्ध झालं आणि युद्धामध्ये उडी घेतली. चारी बाजूनी तोफेचे आगलोट उठत होते, आगीचे लोळ उठत होते. झाशी किल्ला वेढला गेला होता. राणीने युद्धामध्ये उडी घेतली. वर्णन आहे इतिहासामध्ये. पोशाख मर्दानी करून, 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 खड्ग करी धरून धावे तटावरून जशी काय महिषासुर मर्दिनी, जशी काय महिषासुर मर्दिनी हजी जी जी, जशी काय महिषासुर मर्दिनी हजी जी 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 जी. चारही बाजूंनी, आठही बाजूंनी झाशीचा किल्ला युरोजनी 60,000 सैनिकांच्या सह वेढला. परिणाम सगळे सैन्य झुंजायला तयार झालं. खणखणले भाले तलवार, खणखणले भाले तलवार, झुंजती वीर करीती हर हर. महादेव वीर कुंज झाला, महादेव वीर कुंज झाला. लढाईचा कळस त्यांना चढला. प्रेतांचा ढीकच्या ढीक जमला हजी जी, प्रेतांचा ढीकच्या ढीक जमला हजी जी 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 जी. गर्जना भयंकर झाली. राणीनं पुरुषी वेश परिधान करावा, पायी चोळणा, अंगी जांभळी, बंडी झोकदार, पगडी डोईवर, वरती शोभली बत्तीची भरजर. काच्या बांधे भरत जरी दुपेटा लटके तलवार. कमरेला 2 दमस्कसी त्यात पिस्तूल, बाई जंगशूर. गर्जना भयंकर झाली, कोपली काली. गर्जना भयंकर झाली, गर्जना भयंकर झाली, कोपली काली. सेना सागर, सेना सागर खवळे मोठा, सेना सागर खवळे मोठा. राणीच्या तोफखान्यावरती एक मुस्लिम अधिकारी होता, मोहम्मद गौस खान त्याचं नाव. एका तोफेजवळ उभा होता. इंग्रजांचा तोफखाना सिद्ध होता. श्रोते हो, या बुरुजावरून त्या बुरुजावर, या तटावरून त्या तटावर एखाद्या चवताळलेल्या वाघिणीसारखी, महिषासुर मर्दिनीसारखी धावत होती. शिपायांना प्रोत्साहन देत होती. मोहम्मद गौस खानाने डोळ्याला लावलेल्या दुर्बिणीतनं पाहिलं होतं. समोरच्या तटावरती इंग्रजांचा तोफखाना होता सिद्ध. बारीक कविवर्य तिवारी वर्णन करतात. त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल. पेटला गणेश महाल, पेटला विलास महाल. ऐश्वर्य आणि सुंदरता गेलीच फुटे तदभाल. राणीच्या तोफखान्यामध्ये तोफा होत्या. नाव होतं कडक बिजली, भवानी शंकर, घनगर्ज अशा नावाच्या त्या तोफा. आणि एका तोफेजवळ, घनगर्ज नावाच्या तोफेजवळ राणीचा तो सरदार होता, मोहम्मद गौस खान त्याचं नाव. समोरच्या तटावर पाहिलं, इंग्रजांच्या तोफखान्यातली एक तोफ राणीच्या दिशेनं रोखलेली होती. स्वाभिमानी होता, निष्ठावंत होता. राणी साहेबा बाजूला व्हा, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणाला. राणी हलायला तयार नाही. राणी म्हणते, गौस खान बघू दे मला आज तुझा आणि माझ्या घनगर्ज तोफेचा पराक्रम. श्रोते हो, वय भरपूर होतं, पण इरेला पेटलेला गौस खान थोडासा इंचभर पुढे सरकला. मागच्या शिपायांना सांगितलं बाजूला व्हा. पुन्हा एकदा दुर्बिणीतनं पाहिलं, इंग्रजांची तोफ तयार होती, राणीच्या दिशेनं रोखलेली होती.
पण बघता बघता तोफेला वात लावली, दारुगोळा ठासला आणि त्या वातीला काडी लावणार इतक्यात गौस खानाने आपली तोफ कितीतरी पुढे ढकलत आणली, जिथे मागे पाण्याचा हौद नव्हता. आता पूर्वीच्या काळी तोफ टाकणाऱ्यांनी मागच्या हौदात उडी टाकायची, जेणेकरून मागच्या बाजूने जो आगीचा लोळ बाहेर फेकला जाईल त्यांनी इजा होऊ नये म्हणून. पुढे आला, शिपायांना बाजूला व्हा म्हणून सांगितलं आणि यांनी आपल्या तोफेला लावलेली वात अर्धी कापली की जेणेकरून तिच्या आधी आपली तोफ उडाली पाहिजे. डोळ्याचं पात लवताना लवता धार दिशी घनगरज गरजली. घनगरज तोफेचा गोळा, घनगरज तोफेचा गोळा, सोडी खळखळा, सोडी खळखळा, त्यानं बघू गेला शत्रूचा. तोफ उडाली, समोर पाहिलं इंग्रजांचा सगळा तोफखाना उद्ध्वस्त होता आणि घनगरज तोफेच्या मागच्या बाजूने आगीचा लोळ बाहेर फेकला गेला. महम्मद गौसखान जो उडाला तो थेट मागच्या बुरुजावर जाऊन पडला, छिन्न विछिन्न रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं शरीर. राणीनं जवळ घेतलं, मस्तक मांडीवर घेतलं. गौसखान, तुला जाता येणार नाही देशाला, झाशी संस्थानला, तुझी गरज आहे. तो म्हणाला, नाही राणी साहेब, अब मेरा रुकना नामुमकिन है, खुदा आपकी हिफाजत करे, खुदा हाफिज म्हणून निघून गेला. असे कितीतरी सैनिक, जीवाला जीव देणारे राष्ट्रासाठी प्राणावर उधार होणारी ही सगळी मंडळी सैन्यामध्ये या युद्धामध्ये कामी येत होती. आणि याच वेळी राणी विचार करते, माझ्या मदतीला कोणी येईल का? 3 महिने किल्ला लढवतीये, 2000 स्त्रियांची पलटण आहे, कितीतरी सैन्य संपत होतं, कामी येत होतं या सैन्यामध्ये, या युद्धामध्ये. पण या प्रसंगामध्ये विचार करते, माझ्या मदतीला आता उत्तरेकडून कुणीतरी आलं पाहिजे. तात्या गुरु येतील का? कालपीहून नानासाहेब पेशवे येतील का? आणि अचानक असा विचार करताना झाशीला राणीला उत्तरेच्या दिशेने भगवा जरीपटका फडकताना दिसला. उत्तरेस धुरळा दिसता आशेने राणी पाहे, नाना वाटोपे आले उत्कंठा लागून राहे. भगवा जरीपटका दिसला, घोड्यांच्या टापांचा धुरळा दिसला. हायसं वाटलं तात्या गुरु आले. काय केलं? टोप्यांनी टोपी वाले समशेरी मर्दी धरले, एकताच चालून गेले, भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाली, भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाली. तात्या गुरु आले असं कळालं, मनसुबा ठरला. तात्यांनी बाहेरून आणि राणीने आतून इंग्रजी फौजेला दाबायचं. पण परिणाम उलट झाला. त्या धूर्त कावेबाज इंग्रजांनी किल्ल्यामध्ये हूल उठवली की इंग्रज पळाले, वास्तविक दबा धरून बसले. श्रोते हो, त्या गौरवर्णी देहामध्ये काळ्या कभिन्न नागाचं विषारी रक्त वाहत होतं, याची जाणीव आमच्या हिंदुस्थानातल्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना नव्हती. म्हणून त्याची फळं आज आम्ही सुद्धा भोगतो आहोत. इंग्रजांनी हूल उठवली, किल्ल्यामध्ये दबा धरून बसले, पळाले असं सांगितलं. राणीला वाटलं इंग्रज खरंच पळाले. म्हणून कितीतरी दिवसांनी, गेले 3 महिने रक्तानं माखलेली न्हायलेली राणी आज आपल्या महालात गेली. शुद्ध स्नान केलं, गरम पाण्याने स्नान केलं आणि आपला केश संभार उद्भत बसलेली आहे आपल्या मंचकावरती. विचारचक्र वेगाने फिरतंय, काय होईल माझ्या झाशीचं, काय होईल भारतभूचं, काय होईल या भारतातल्या निरपराध जनतेचं. बीजन कत्तल चालवली होती इंग्रजांनी, बीजन कत्तल. आणि अशा परिस्थितीमध्ये विचारचक्र वेगाने फिरत असताना अचानक तिची रक्तानं माखलेली एक दासी धावत आली आणि जवळजवळ अंगावर कोसळली. बाईसाहेब, घात झाला, राणीसाहेब घात झाला. इंग्रज पळाले नाही, दबा धरून बसले होते. दुलाजी ठाकूर नावाचा आपला विश्वासू सरदार इंग्रजांना फितूर झाला. किल्ल्याचा मागचा दरवाजा इंग्रजांना उघडून दिला आणि गुळाच्या ढेपेला जसे मुंगळं चिकटावीत ना, तशी इंग्रजी फौज किल्ल्याला भिडली. हाहाकार झाला. रात्रीच्या अंधकारात कोण कुणाशी लढतय तेच कळेना. आणि राणी चौताळून उठली, तळपायाची आग मस्तकाला गेली. आपल्या केसांचा बुचडा बांधला, समशेर हातामध्ये घेतली आणि एखाद्या वाघिणीनं गुहेतनं बाहेर झेप तशा रात्रीच्या 1:30-2च्या अंधकारामध्ये घोड्यावर मांड घेतली. कोण कुणाशी लढतय ते कळेना. अशा परिस्थितीत राणीनं दुलाजी ठाकूरला गाठलं आणि तलवारीने इतक्या त्वेषाने त्याच्या अंगावर सपासप वार केले की त्याच्या देहाचे मोजता येणार नाही तेवढे तुकडे राणीनं करून टाकले.
कारण देशद्रोह्याला शासन हे झालंच पाहिजे, हा दंडक होता, हा दंडक होता. आता आमच्या मुलींना जर रक्त बघितलं की चक्कर यायला लागली, तर ज्याचा त्यांनी विचार करावा शस्त्र शिक्षण किती महत्वाचं आहे. काही चरित्र आम्ही ऐकायची श्रोते हो. या परिस्थितीमध्ये राणी हतबल झाली. कसं होईल माझ्या झाशीचं? माझ्या पतीला प्राणापलीकडे प्रिय असलेली झाशी मी परक्यांच्या स्वाधीन कशी करू? पण एक मनसुबा ठरला. मोरोपंत आले. मनू, ऐकशील का माझं? बाळा, मारता मारता मरणे शौर्याचे हेची लक्षण. हा, जाऊया फेकून घोडा, धैर्य दाऊ विलक्षण. माझं ऐकशील? आत्ता आपण झाशीतून पळून जाऊ. पळून पळून जायचं का बाबा? हो विडे, झाशीतून पळून जाऊया, कालपीला जाऊया, तिथं नानांची मदत घेऊया, तात्या टोपे, बांद्याचे नवाब, ग्वाल्हेरचे शिंदे सगळ्यांना एकत्र करूया, पुन्हा इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारूया. पण आत्ता इथून निघूया. 10 दिशांनी झाशी पेटत होती. त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल. पेटला विलास महाल, पेटला गणेश महाल. सगळी झाशी पेटत होती. बीजन कत्तल चालवली होती इंग्रजांनी. बरं, माणूस दिसता क्षणी त्याला गोळी घालायची. त्यामुळे वय वर्ष 5च्या खालची मुलं आणि 90च्या पुढचे वयोवृद्ध एखादी व्यक्ती सोडता मधलं माणूस जे कोणी दिसेल त्याला इंग्रजांनी गोळी घालावी. झाशीची बीजन झाली, प्रीती रक्तात बुडाली. अशी परिस्थिती. मोरोपंतांचं म्हणणं मनूला पटलं आणि या मनकर्णिकेने आपला जातिवंत राजरत्न नावाचा घोडा त्या घोड्याजवळ आली. शिवरंजनी काळी एक मध्ये राजरत्नाजवळ आली. 80 शिपाई सोबत घेतले होते. बरं, 80 शिपाई. आणि ज्या बाजूला इंग्रजी फौजेचा पहारा ढिलाय त्या बाजूला आली. निष्ठावंत होते शिपाई. 80 वीर सोबत घेतले. विरुद्ध दिशेला तोफेचा मारा करायला सांगितलं, जेणेकरून इंग्रजांची दिशाभूल होईल, इंग्रज तिकडे जातील आणि आपल्याला इथून बाहेर पडणं मोकळं सुलभ होईल. वर्णन असं केलंय, फेकला तटाहून घोडा. पण वस्तुतः ते शक्य नाहीये श्रोते हो. विचार केला तर झाशीचा किल्ला आपण जर कोणी पाहिला असेल तर तटावरून ते जनावर खाली जर उडी मारली तर ते जगणार नाही. दोरीच्या साहाय्याने ही मंडळी खाली उतरली आहेत आणि मग कालपीला त्यांनी पळ काढला. झाशीतून कालपीला. माझी प्राणापलीकडे प्रिय असलेली ही झाशी परक्यांच्या स्वाधीन देताना वाईट वाटत होतं. आपल्या राजरत्नाजवळ आली. पाठीशी आपल्या दामोदराला बांधलं. निष्ठावान शिपायांना सांगितलं, भेटून जिंकलो तर इथंच भेटू, मेलो तर स्वर्गात भेटू. मोरोपंतांना सोबत घेतलं आणि आपल्या राजरत्नाला सांगतीये, रे तुझाच मजा धार, तुझ्यावरी भार. दामोदराला घेऊन तुझ्यावर बसणार आहे. 102 मैलाचं अंतर कापायचं होतं. झाशी ते कालपी. कुत्र्यासारखा इंग्रज पाठलाग करत होता. भीषण शर्यत होती जीवन आणि मृत्यूची. स्वामी निष्ठा काय असते? राणीचा घोडा होता, नाव होतं राजरत्न. आणि मुद्दाम सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांची घोडी होती, कृष्णा नाव होतं तिचं. काय स्वामी निष्ठा असावी सांगावं? रे तुझाच मजा धार, तुझ्यावरी भार, टाकून जाहले तव विश्वासे प्राणावरती उदार. रे तुझाच मजा धार, तुझ्यावरी भार. संग्राम हाच संसार, संग्राम हाच संसार, संग्राम हाच संसार, तुझ्यावर भार. रे तुझाच मजा धार, टाकून जाहले तव विश्वासे प्राणावरती उदार. घोड्यावर मांड घ्यावी. डोळ्याचं पातळ लवताना लवतं राणीसह 80 घोडे तटावरनं वेढ्या पलीकडे. लक्ष्मीचा धैर्य तट आढळ, झाशीचा तट जरी ढळला, लक्ष्मीचा धैर्य तट आढळ, झाशीचा तट जरी ढळला. तन्निश्चय बुरुजन हाले, एक एक बुरुज ढासळला. परी वेढ्याच्या पाशांनी जखडा या वैरी शिजला. काळकंठ
तटाहून घोडा, घोडा या दुर्गम वेढा फेकला तटाहून घोडा. अवर्णनीय पराक्रम गाजवत तटावरनं वेढ्यापलीकडे उडी घेतली आणि झाशीकडे एकदा मागे वळून बघितलं. भीजन कत्तल रक्त मांसाचा चिखल झालेला. झाशीच्या किल्ल्याची वेस ओलांडता ओलांडता घात झाला. सोबत असलेले मोरोपंत तांबे यांच्या उजव्या मांडीला गोळी लागली. वडिलांना घोड्यावरून पडता पडता अलगद धरलं. बाबा माझ्या घोड्यावर बसा, आपण दोघं जाऊ. नाही म्हणू, आपल्या दोघांचं वजन घोड्याला पेलणार नाही, तू जा. पित्याला मृत्यूच्या जबड्यात सोडून जाईल, पोरीचं मन धजेना. बाबा बसा माझ्या घोड्यावर. म्हणू तू जा, तुला झाशीची शपथ आहे, तुला भारत मातेची शपथ आहे, जा. नाईलाजाने निघावं लागलं. शत्रूची विजयी टोपी टापेने उडवून दिधली. उतरली विशी चढलेली, प्रबळातून अबला गेली. लेफ्टनंट बौकर धावे, स्वारांची घेऊन टोळी. वायूची लहरी चाले, दर्याची लहरी हाले. अधिकाधिक अंतर पडले, सरसावून मागे थोडा फेकला तटाहून घोडा. कविवर्य दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांची ही काव्य संपदा. झाशीचा रणसंग्राम काय वर्णन करावं. झाशी ते कालपी अंतर कापत असताना मध्यरात्रीचा प्रहर आणि अचानक मागून आवाज आला, आई, आई भूक लागली का आई, खायला देतेस का काहीतरी. वीरश्री संचारली होती, वात्सल्य मागे पडावं आणि अचानक आई हा शब्द ऐकावा. काळीच पिळवटून निघालं. दामोदरा, या प्रसंगात तुला काय देऊ रे खायला. इंग्रज शिकारी कुत्र्यासारखा पाठलाग करतायत. भीषण शर्यत सुरू आहे जीवन आणि मृत्यूची. आणि अशा वेळी मागचं लेकरू भुकेनं कळवळले, कासावीस झाले. आई भूक लागली, खायला देतेस का काहीतरी. आणि या प्रसंगात राणीनं चौकशी केली. भांडेर नावाचं गाव होतं. घोडा गावात घातला. शिपायांच्या चौक्या लावायला सांगितल्या. शत्रूचा सुगावा लागताच इशारा द्या अशी सूचना केली. आणि राणीला आठवलं, चालत असताना गावाचं स्मशान झालेलं बीजन कत्तल इंग्रजांनी चालवली होती. आणि आठवलं, आपल्या बहिणीचं घर इथं या गावामध्ये आहे. आपण या पारावर समोरच्या बसायचो. सोन्याचे सागरगोटे एकेकाळी खेळलो आहोत बहिणीसोबत. बहिणीचं घर शोधायला लागली. वाडा दिसला, समोरचा पार दिसला पिंपळाचा, ओळखलं घर. दारावर थाप टाकली, ताई दार उघड, दार उघड, माझ्या दामोदराला भूक लागली, खायला देतेस का काहीतरी. दरवाजा नाही उघडला गेला श्रोते हो. कारण आज राणीसाठी दार उघडलं असतं तर उद्या या घरादारावरनं इंग्रजांनी गाढवाचा नांगर फिरवला असता. दरवाजा नाही उघडला. पिंपळाच्या पारावर लेकराला घेऊन बसली. छातीशी कवटाळलं, काळवंडला होता चेहरा, तोंडाला फेस आला होता. दामोदराला सांगावं, लेकरा, लाखांचा अन्नदाता तू, कवळन गिळू दे त्या तुला दुष्ट काळ. थारा भूमिहीन देई, क्षणभर पळ ही ऐससी की नृपाळ. काय तुझी अवस्था रे, पण काळजी करू नको, एक ना एक दिवस हा वनवास नक्की संपेल, मी संपवेन राजा. काय वय आहे श्रोते हो, राणीचं 20-22 वर्षाची कन्यका आहे ती. काय वय आहे. आणि या परिस्थितीमध्ये अचानक वाड्याचा दिंडी दरवाजा किलकिला झाला. आतून एक हात बाहेर आला. हातामध्ये द्रोण होता आणि द्रोणात दूध भात होता. धावत गेली, झडप घातली दूध भाताच्या द्रोणावरती. पुन्हा पारावर आली. दामोदराला मांडीवर घेतलं, छातीशी कवटाळलं आणि दूध भात कालवू लागली. बरं राजा भरवते, थांब हत. असं करता करता अचानक कपाळावरच्या जखमेचं रक्त आणि दामोदराच्या तोंडातली लाळ त्या भातात पडावी. रक्त मिश्रित भाताचा घास भूमीला अर्पण करावा. पुन्हा दुसरा घास कालवावा आणि दामोदराला सांगावं, भरवते लेकरा, तो घास मुखाशी न्यावा. आणि कानशिलाला थंडगार स्पर्श झाला. मागून आवाज आला, हँड्स अप राणी साहेबा. मागे लेफ्टनंट बौकर होता. राणी घेरली होती. शत्रूच्या संगीनी राणीवर रोखल्या गेलेल्या होत्या. या परिस्थितीमध्ये जरा जरी वेडी वाकडी हालचाल केली असती ना श्रोते हो, तरी तिच्या देहाची चाळण केली असती इंग्रजांनी. तिला बिजली का म्हणत असतील ते या प्रसंगात आपल्याला कळेल. विजेला सुद्धा लाजवेल इतक्या चपळाईनी राणी हल्ली आहे, इतक्या चपळाईनी. बौकर पाठीशी उभा आहे, कानशिलाला बंदूक रोखलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये तिने दामोदराला घास भरवलेच. हे शब्दात सांगणं मला कठीण आहे तिचा वेग, पण ऐकून ठेवा. शेवटचा घास दामोदराला भरवला. त्याच उजव्या पालथ्या मनगटाने दामोदराचं तोंड पुसलं आणि त्याच पालथ्या हाताची मागे उभ्या असलेल्या बौकरच्या डाव्या कानशीला खाली सन्नकडे थप्पड लगावून दिली. तो एवढा आडदांड फौजी इंग्रज अधिकारी जागच्या जागी बेशुद्ध पडला श्रोते.
काय ताकद असेल. 22-23 वर्षाचं वय, गरीब गाय असली आणि तिच्या वासरावर जर बेतलं ना तर ती वाघसिंहावर सुद्धा शिंग रोखते. ही तर पराक्रमी राणी होती. दामोदराला छातीशी कवटाळलं, बौकरला बेशुद्ध पाडलं. शिपाई आ वासून बघत बसले. काय होतंय क्षणार्धात कळायला सुद्धा वाव मिळाला नाही. त्यांनी दामोदराला छातीशी कवटाळलं, घोड्यावर मांड घेतली, लगामाला हिसडा दिला, मांड दाबली आणि वाऱ्याच्या वेगाने कुणाला काही कळायच्या दिसेनाशी झाली. चपळा जो चपळाईने पाठीस बांधला बाळ, चपळा जो चपळाईने पाठीस बांधला बाळ. लेफ्टनंट बौकर धावे, भासला तिला तो काळ, मारिला हात उलथिला त्यास तात्काळ. परवशता पाया खाली तुडवोनी निघून गेली, मर्दानी झाशी वाली. दास्याचा तोडून तोडा फेकला तटाहून घोडा, दास्याचा तोडून तोडा फेकला तटाहून घोडा. अवर्णनीय पराक्रम गाजवत कालपी गाठली. श्रोतेहो, ऐकून ठेवा. झाशी ते कालपी 102 मैलांचं अंतर कापलं. राणी कालपीमध्ये पोहोचली आणि राजरत्न नावाचा तिचा जातीवंत निष्ठावंत घोडा जागच्या जागी छाती फुटून मेलाय. राणी कालपीमध्ये आली. पुन्हा इंग्रजांशी लढाया झाल्या. अनेक युद्ध प्रसंगांना सामोरं जावं लागलं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अखंड युद्ध आहे. तुकोबा म्हणतात, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अनेक लढाया झाल्या बरं कालपीत. यश अपयश आपल्या हातात नसतं. पण मी नेहमी म्हणते, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा पाया जर कोणी भक्कम केला असेल तर तो या झाशीच्या रणचंडी